कारण खरं सांगायचं तर आम्ही मूळचे फलटणचे नाही, पण फलटणमध्ये राहताना आता जवळपास 8 वर्ष झाली आणि या 8 वर्षात मी फलटणला खूप बदलताना पाहिलं आहे. नवीन रस्ते, नवीन इमारती, नवीन दुकानं, नवीन सोयीसुविधा. पण या सगळ्या विकासामध्ये एक गोष्ट अजून तशीच आहे, ती म्हणजे फलटणची ओळख, इतिहास, संस्कृती आणि इथली माती. मला नेहमी वाटतं एखादं शहर मोठं होणं महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळी त्याचा इतिहास जपणं त्याहून महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, विकास महत्त्वाचा की इतिहास, की दोन्हींचा समतोल? कमेंटमध्ये नक्की सांगा. फलटणला अनेक जण जहांगीराचं शहर म्हणूनही ओळखतात आणि त्यामागेही मोठा इतिहास आहे. आजही इथल्या जुन्या वास्तू, राजवाडे, मंदिर आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतात. आणि अशाच एका ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी आपण आलो आहोत, श्रीराम मंदिर. खरं सांगायचं तर इतकी वर्ष फलटणमध्ये राहूनही आज इथे येताना मला एक गोष्ट जाणवली. आपण अनेकदा एखाद्या ठिकाणावर जवळून जातो, त्याचं नाव ऐकतो, पण त्या ठिकाणाला खरंच अनुभवण्यासाठी वेळ काढत नाही. तुमच्यासोबतही असं होतं का, की एखादी जागा वर्षानुवर्ष समोर असते, पण एक दिवस अचानक नव्याने सापडते? माझ्यासाठी आजचा अनुभव तसाच आहे. श्रीराम मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं, अनेकदा पाहिलं होतं, पण आज निवांतपणे अनुभवत आहे. नमस्कार, मी नूतन. आजचा व्लॉग सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचा इतिहास तुम्हाला किती माहिती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. नूतन फौजी पत्नी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आलो आहोत श्री राम मंदिर, फलटण. मीही खूप ऐकलं होतं, अनेकदा पाहिलं होतं, पण आज निवांतपणे अनुभवत आहे. मंदिरात प्रवेश करताना एक वेगळी शांतता जाणवते. बाहेरची धावपळ, गाड्यांचा आवाज, कामाचा ताण सगळं जणू काही मंदिराच्या दाराबाहेरच थांबतं आणि आत फक्त शांतता उरते. कधी कधी देवाकडे काहीच मागायचं नसतं, फक्त 2 मिनटं शांत बसायचं असतं. तुमच्या बाबतीतही असं होतं का, की मंदिरात गेल्यावर मन आपोआप शांत होतं? राम मंदिराची आणखी एक गोष्ट मला खूप आवडली. मुख्य मंदिराबरोबरच इथे अनेक छोटी छोटी देवस्थानं आहेत आणि मला वाटतं ही छोटी देवस्थानं त्या ठिकाणाची शोभा अजून वाढवतात. कारण प्रत्येक देवस्थानामागे श्रद्धा आहे, भावना आहेत आणि अनेक लोकांचा विश्वास जोडलेला आहे. तुम्ही मंदिरात गेल्यावर फक्त मुख्य मंदिरात जाता की आजूबाजूची देवस्थानेही पाहता? नक्की सांगा. राम मंदिरात दर्शनासाठी फक्त फलटणमधील लोकच येतात असं नाही, तर आसपासच्या गावांमधूनही अनेक भाविके इथे येतात आणि ते पाहिलं की या मंदिराचं महत्त्व अजून जाणवतं. आता मला तुमच्याकडे एक प्रश्न आहे, की इतकी वर्ष फलटणमध्ये राहते, पण खरं सांगायचं तर राम मंदिराची यात्रा मी एकदाही पाहिलेली नाही. तुमच्यापैकी कोणी पाहिली आहे का? यात्रा कशी असते, काय विशेष असतं आणि तुमचा अनुभव कसा होता? कारण मलाही खूप उत्सुकता आहे. मी नूतन फौजी पत्नी, फौजींसोबत इकडे तिकडे फिरणं सतत चालूच असतं आणि सुट्टी नेमकी यात्रेच्या टायमिंगमध्ये येते भेटते असं नाही. त्यामुळं माझंही जवळजवळ 7-8 वर्ष झालं एकदाही यात्रेला उपस्थित असणं जमलंच नाही. पण जेव्हा कधी आमचे फौजी रिटायरमेंट घेतील किंवा जेव्हा कधी संधी मिळेल, मला फलटणमधील राम मंदिर यात्रा बघायला खूप आवडेल. तसंच पालखी सोहळा असतो जून-जुलैमध्ये, पंढरपूरची पालखी, तेही मी खूप मिस करते. फलटणबद्दल सांगायचं म्हणजे फलटण म्हटलं की इतिहासाबरोबरच राजवाड्याचंही नाव घेतलं जातं आणि अनेक चित्रपट व मालिकांचं चित्रीकरणही या भागात झालेलं आहे. मीही ही गोष्ट ऐकलेली आहे. तुम्ही कधी एखाद्या शूटिंगच्या ठिकाणी गेला आहात का? तुम्हालाही माझ्यासारखं अशा गोष्टींबद्दल कुतूहल वाटतं का? मला नेहमी वाटतं, इतिहासाची पुस्तकं वाचण्यापेक्षा अशा वास्तूंमध्ये फिरताना इतिहास जास्त जवळचा वाटतो. कारण त्या भिंती, ती दारं, तो परिसर सगळंच काहीतरी सांगत असतात. आज राम मंदिरात येऊन मला एक गोष्ट नक्की जाणवली. कधी कधी दूर फिरायला जाण्याची गरज नसते, आपल्या आसपासच इतकं काही सुंदर असतं.
फक्त ते पाहण्यासाठी वेळ काढावा लागतो आणि कदाचित म्हणूनच आजचा अनुभव मला खूप आवडला. तुम्ही फलटणचे असाल तर फलटणमधील अशी कोणती जागा आहे जी प्रत्येकाने एकदा तरी पाहिलीच पाहिजे? आणि जर तुम्ही फलटणचे नसाल तर इथे आलात तर सर्वात आधी काय पाहायला आवडेल नक्की सांगा. आजचा व्लॉग खूप सिंपल होता आणि माझ्यासाठी तर खूप खास होता, कारण आम्ही प्रत्येक सुट्टीत इथे आल्यावर राम मंदिरात नक्कीच जातो. मुलांनाही हे मंदिर खेळायला खूप आवडतं. दिवाळीच्या सुट्टी असो, दिवाळी पहाट असो, प्रत्येक वेळी मला ह्या मंदिरानं खूप काही दिलेलं आहे. कारण जेव्हा केव्हा मला अस्वस्थ एकटीपणा वाटायचा तेव्हा मी ह्या मंदिरात आलेले आहे. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, आफ्टर डिलेवरी, मुलं लहान असताना आणि अजूनही थोडी मोठी झाल्यात, दोघंही चालायला लागलेत पुन्हा भेटूयात एका नवीन भावनेसोबत, एका नवीन आशेसोबत. मी फौजी पत्नी नूतन. जय हिंद. धन्यवाद.